नमस्कार मैत्रिणो, आज मी तुम्हाला चहाचा मसाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि गुळाचा चहा कसा करायचा आहे आणि गुळाच्या चहा पिल्याने गूळ खाल्ल्याने फायदे काय काय होतात, तर याचं आपण सांगणार आहे मी आज तुम्हाला. तर ही दालचिनी आहे, हा सुंठ आहे. साधारण ही दालचिनीचे 4-5 तुकडे, म्हणजे मी माझ्या अंदाजाने चमच्यानुसार माप घेतलेलं आहे. मिरी आहे 1 चमचा घेतलेली आहे. लवंग 1 चमचा घेतलेली आहे. ही मोठ्या वेलदोडे 4 घेतलेले आहेत आणि अ, हिरवे वेलदोडे जे आहेत ते 2 चमचा घेतले आहे. बडीशोप ही 1 चमचा घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या वस्तू, जायफळचं 1 जायफळ घेतलेलं आहे. तर आपण हे जे आहे हे सुंठ आहे. तर हे सुंठ घेतले, 5-6 तुकडे घेतलेले आहे सुंठाचे. आपल्या अंदाजानुसार त्यांनी असं 100 ग्रॅम वगैरे असं घेतलेलं आहे. सुंठ हा 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि दालचिनी पण घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, तर आपण ह्या ज्या आहेत, तर आधी ह्या थोड्याशा आपण पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडंसं गरम करून घेणार आहोत. हे गरम थोडंसं असं, आणि हे जे मोठे वेलदोडे आहेत, हिरवे वेलदोडे आपण 1.5 चमचा घेतलेले आहे. मोठे वेलदोडे जे आहेत ते फोडून घेणार आहोत. ते फोडून त्याची साल काढून आणि त्याच्यात ते टाकलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे मोठे वेलदोडे आहेत ते फोडून घेतलेले आहेत. अख्खा सुंठ घेतलेला आहे. ही दालचिनी आहे, ही सुद्धा आपण अशी थोडीशी सगळं वस्तू आपण इथे गरम करून घेणार आहोत. तर हे जे आहे थोडं वातडं झालेलं असतं, त्याच्यामुळे हे थोडंसं आपण आपल्या ह्या पॅनवर आपण असं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. जास्त भाजायचं नाही आहे, अगदी थोडंसं भाजायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे गरम करून घेतलेलं आहे हे सगळं असं थोडंसं. आणि हे बघा, अशा पद्धतीने हाताला थोडंसं असं गरम लागत आहे. आणि ह्या सगळ्या वस्तू आपण अशा थोड्या थोड्या भाजून घेतलेल्या आहेत एकत्र. आता मी गॅस बंद करत आहे. 5 मिनटं हे गार होऊ देणार आहे. गार झाल्यानंतर आपल्याला आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. हे आपण आता मिक्सरच्या ह्याच्यात टाकणार आहोत. थोडं गार झालेलं आहे. हे बघा, असं गार झालेलं आहे. आणि आपण आता हे मिक्सरमधून दळून घेणार आहोत. आता आपण हे दळून घेणार आहोत. काही जण याच्यात खडी साखर पण टाकतात, पण मी खडी साखर टाकलेली नाही आहे. बघा, इतकं छान असं बारीक झालेलं आहे. किंचित जास्त बारीक केलेलं नाही आहे, मी थोडंसं ठेवलेलं आहे. तर आता आपण इथे 2 कप पाणी घेणार आहोत. तर मी आता तुम्हाला म्हटलीच की गुळाचा चहा. तर आता याच्यात आपण गुळाचा चहा, आता हे 2 कप पाणी घेतलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे. आता आपण इथे 2 कप पाणी घेतल्यानंतर गुळाचा चहा करणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण इथं गूळ पावडर घेतलेली आहे. तुम्ही अख्खा गूळ असेल तर तो असं थोडं बारीक करून आणि तोही टाकला तरी चालेल. ही जी मी आहे ही गूळ पावडर घेतलेली आहे. केमिकल विरहित ही गूळ पावडर आहे. तुम्ही ही केमिकल विरहित गूळ वापरू शकतात. तर आपण इथे गूळ पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे 1 चमचा आपण इथे आता चहा पावडर घेतलेली आहे. मी 1-1.5 चमचा चहा पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आपल्या आवडीनुसार आपल्याला किती चहा पावडर लागते तशा पद्धतीने आपण टाकू शकतो. आणि हे आता छान असं उकळी येणार आहे. त्याच्यानंतर दूध आपल्याला एका बाजूला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. मी कॅमेरा सेट करून घेत आहे. आपण आता एका बाजूला दूध ठेवलेले आहे. गुळाचा चहा पिल्याने सर्दी, खोकला बरा होत असतो. त्याच्यात आपण असं जर
घरगुती मसाले केला, चहा मसाला केला त्याच्यावर खूप तो उपयोगी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. मी गुळाचे खूप फायदे सांगणार आहे. पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर शरीरासाठी विषारी तत्व हा गुळाचा चहा जर घेतला तर विषारी तत्व, आपला गूळ जर खाल्ला तर विषारी तत्व बाहेर टाकले जातात. हाडं मजबूत होतात. गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर असतो हा गुळाचा चहा. किंवा गूळ खाल्ल्याने सुद्धा फायदेशीर होतं. ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. हे बघा आपला इकडे चहा उकळलेला आहे. पोटासाठी सुद्धा हा गूळ खाणं फायदेशीर ठरतं. आपलं वजन कमी करायचं असेल तर आपण गुळाचं उपयुक्त सेवन करू शकतो. आपला रंग उजळायचा असेल तर आपण गुळाचं सेवन केल्याने रंगसुद्धा आपला उजळू शकतो. खूप फायदे आहे. गूळ खाल्ल्याचे खूप फायदे आहे. तर आपण आता याच्यात चहा पावडर टाकली होती, तर आपण याच्यात गूळ टाकलेला आहे. गूळ मी हे थोडा कमीच वापरलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जेव्हा उकळेल तेव्हा आपल्याला चहा मसाला टाकणार आहोत आपण. तर तुमच्याकडे गवती चहा असेल, गवती चहाचं सुद्धा, तर आपण मसाला करताना मी सांगणार होती, गवती चहा जर वाळवून ठेवला, गवती चहा, तुळशीचे जे मंजुळा असतात त्यासुद्धा आपण वाळवून, आणि आपण जेव्हा मसाला केलेला आहे चहा मसाला, तर त्याच्यात आपल्याला ह्या टाकता येतात. तुळशीच्या मंजुळा, गवती चहा. तर माझ्याकडे मी वाळवलेला नसल्यामुळे मी तो काही टाकलेला नाही. पण तुम्ही चहा मसाल्यामध्ये तो वाळवलेला गवती चहा, तुळस असं टाकू शकतात. आणि हिवाळ्यात हा उपयुक्त असा गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप छान असतो. याच्याने गूळ खाल्ल्याने हाडंसुद्धा मजबूत होत असतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा गूळ उपयुक्त आहे. हे बघा, आपण आता हा इथे चहा उकळून घेतलेला आहे आणि गुळाच्या चहामध्ये दूध हे सगळ्यात शेवटी दूध टाकायचं असतं. जेव्हा आपला चहा उकळून झालेला आहे, इथे दूध गरम केलं आहे एका साईडला. तर आता इथे आपण 1 कप दूध घेतलेलं आहे. हे बघा, 1 कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता आपण चहामध्ये थोडा गॅस कमी केलेला आहे आणि शांत झाल्यावर हळूच त्याच्यात आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध हळूच टाकल्याने चहा फुटत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता तिथे दूध टाकलेलं आहे आणि हा गुळाचा चहा असा छान असा न फुटलेला हा चहा तयार झालेला आहे. गूळ खाल्ल्याने पोटसुद्धा साफ होतं, वजन कमी होतं, चेहऱ्याचा रंग उजळतो. गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर ठरतो. तुम्हाला जर माझा चहा मसाला व गुळाचा चहा जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, असा आरोग्यदायी हा गुळाचा चहा छान असा झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा पद्धतीने गुळाचा छान न फाटता हा गुळाचा चहा झालेला आहे. आणि आपण अशा पद्धतीने बघा, चहा पावडर आणि सुंदर असं